ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. भाग आहे 33. श्रीकृष्णार्जुनांचा संवाद. भाग पहिला. ओव्या आहेत 162 ते 167. श्रीकृष्णांच्या मुखातून ध्यानयोगाचं सूत्ररूप वर्णन व शरीरेची ब्रह्म होये, तो या शरीरानेच ब्रह्म होतो असे ऐकून अर्जुनाला आश्चर्य वाटले. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला योग मार्गाचा अभिप्राय थोडक्यात सांगितला. अर्जुनाला तो मार्ग सर्वार्थानं ऐकण्याची इच्छा झाली. ती अर्जुन आता श्रीकृष्णांना बोलून दाखवत आहे. ते देखील या कृष्णे जाणितले, मग हासोनी पार्था ते म्हणितले, ते काही पा चित्त उवाईले ई बोली तुझे. श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली व मग ते हसून अर्जुनाला म्हणाले, आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का? तेव्हा अर्जुन म्हणे, देवो परचित्त लक्षणांचा रावो, भला जाणतलाजी भावो मानसू माझा. यावर अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, आपण मनकवड्यांचे राजे आहात. आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगलाच ओळखलात. म्या जे काही विवरुनी पुसावे ते आधीची कळीले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुनी. मी जे काही विचार करून तुम्हास विचारावे ते देवा आपण आधीच जाणलेत, तरी आपण जे बोललात ते स्पष्ट करून सांगा. एरवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पवण्या हुनी पाय उतारा सोहपा जैसा. सहज विचार करून पाहिले तर देवा ऐका, तुम्ही जो मार्ग दाखवला तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे. तैसा सांख्याहुनी प्रांजळा, परी आम्हा सारखिया अभोळा, एथ आहाती काही परी काळा, तो साहो येवर. तसा योगमार्ग हा सांख्य मार्गाहून सोपा आहे, परंतु आमच्यासारख्या दुर्बळांना येथे काही विलंब लागेल, पण तो सहन करता येईल. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा, विस्तारायला तरी सांगावा साध्यन तुझी. म्हणून देवा एक वेळ त्याचाच अनुवाद करावा. जरी विस्तार झाला तरी हरकत नाही, पण तो योग मार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगाच. मूळ अध्यायात अर्जुनाने केवळ एक प्रश्न विचारलेला आहे आणि नंतर अर्जुनाने कोणतेच भाषण केलेले नाही. पण ज्ञानदेवांचा अर्जुन अध्यायाच्या प्रारंभी व शेवटी श्रीकृष्णांशी संवाद साधतो. सुरुवातीला त्यांनी निद्रेचे सुख न मोडता पालखीसारखे आरामदायी वाहन असावे तसा एखादा सोयीचा मार्ग सांगण्याची श्रीकृष्णांना विनंती केली होती. त्याप्रमाणे ज्ञानदेवांचा अर्जुन या अध्यायाच्या शेवटीही श्रीकृष्णांशी संवाद साधतो. मूळ गीता हा श्रीकृष्णार्जुनांचा संवाद. ज्ञानदेवाने ती संवादात्मकता कायम ठेवीत येथे श्रीकृष्ण व अर्जुन यांचा मूळ गीतेत नसलेला संवाद रंगवलेला आहे. त्यातून अर्जुनाचा लढीवाळ हट्ट, श्रीकृष्णांची त्याच्यावरील ममता या सर्व गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. श्रीकृष्णांनी सांगितलेल्या ध्यान मार्गाचं वर्णन ऐकून अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्याचे आश्चर्य पाहून त्याला बोलता करण्यासाठी श्रीकृष्णांनी त्याला, आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का असा प्रश्न विचारला. श्रीकृष्णांनी आपल्या मनातला अभिप्राय ओळखला हे पाहून अर्जुनाला आनंद झाला, कारण आपण काही विचार करून श्रीकृष्णांना विचारावे तर श्रीकृष्ण ते आधीच जाणतात हे त्याच्या लक्षात आलं होतं. ज्ञानदेवानी अर्जुनाच्या तोंडी श्रीकृष्णांना उद्देशून एक नवीन संज्ञा घातलेली आहे. परचित्त लक्षणांचा रावो, दुसऱ्याच्या मनातील खाणाखुणा जाणणाऱ्यांचा राजा. श्रीकृष्ण मनकवडे आहेत हे अर्जुनाच्या लक्षात आले होते. त्यामुळे अर्जुन त्यांना मोकळेपणाने म्हणाला की देवा, आपणास काही विचार करून विचारावे तर ते आपण आधीच जाणतात. तेव्हा आता शेवटी जो तुम्ही ध्यान मार्ग सांगितला तोच अधिक स्पष्ट करून सांगा. गीतेमध्ये श्लोक 27, 28 व 29 या 3 श्लोकात ध्यानयोगाचे सूतोवाच भगवंतांनी केलेले आहे. कोणताही सिद्धांत प्रथम सूत्ररूपाने सांगून नंतर त्याचा यथासमय विस्तार करायचा हे गीतेच्या मांडणीचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानदेवही हे लक्षात घेऊन पुढच्या अध्यायाशी हा अध्याय अर्जुनाच्या प्रश्नाशी जोडून घेत आहेत. अर्जुनाला वाटत आहे की पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे सोपे, तसा हा योगमार्ग सांख्य मार्गापेक्षा सोपा असावा. त्यामुळे त्या मार्गाची माहिती त्याला हवी आहे.
आता जे दुर्बळ आहेत त्यांना या मार्गाने जायला थोडा वेळ जास्त लागेल, पण सोप्या मार्गाने जाणे जास्त प्रशस्त. तेव्हा विस्तार झाला तरी हा मार्ग सांगाच असा अर्जुनाचा हट्ट आहे. त्यातून त्याचे मित्रप्रेम प्रकट होते. अर्थात श्रीकृष्णासारखी कामधेनू माता अर्जुनाचा हट्ट पुरवेल यात काही नवल नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे उत्तर देणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.